दारूचे व्यसन एका कुटुंबाला कसे पूर्णपणे उद्ध्वस्त करू शकते याचे हे एक दुर्दैवी उदाहरण आहे। मात्र याच घटनेतून माणुसकी आणि देवदूत आजही अस्तित्वात आहेत हे सिद्ध झाले आहे, ज्यांनी एका निराधार मुलाला नवीन आयुष्य दिले। ही एका हृदयस्पर्शी कथेची सुरुवात आहे। दारूचे व्यसन एका कुटुंबाला कसे पूर्णपणे उद्ध्वस्त करू शकते याचे हे एक दुर्दैवी उदाहरण आहे। मात्र याच घटनेतून माणुसकी आणि देवदूत आजही अस्तित्वात आहेत हे सिद्ध झाले आहे, ज्याने एका निराधार मुलाला नवीन आयुष्य दिले। ही एक हृदयस्पर्शी कथेची सुरुवात आहे। वाईट वेळ काही काळासाठी येते आणि निघूनही जाते, पण त्याचा अनुभव घेऊन त्याला खंबीरपणे सामोरे जावे लागते, नाहीतर त्याचा परिणाम येणाऱ्या पिढ्यांवर होतो। बेळगाव तालुक्यातील मच्छे गावातील एका कुटुंबासोबत असेच काहीसे घडले। एकेकाळी आनंदी असलेल्या या कुटुंबाला कोणाची तरी नजर लागली आणि पतीला दारूचे व्यसन लागले। रोजच्या कष्टांना कंटाळून आणि व्यसनाला वैतागून पत्नीने अवघ्या 6 महिन्यांच्या बाळाला सोडून सुसाईड नोट लिहून रेल्वे खाली येऊन आपले जीवन संपवले। पतीचे व्यसन मात्र सुरूच राहिले। एके दिवशी पतीचेही निधन झाले। त्यानंतर 8 महिन्यांचा गोंडस मुलगा दक्ष कुंडेकर आजीकडे राहू लागला। वृद्ध आजीने 12 वर्षे त्याला वाढवले, पण आता मात्र पुढे कसे जगायचे हा प्रश्न तिला सतावत होता। दक्ष कुशाग्र बुद्धीचा होता, पण त्याला एक वेळचे जीवन मिळवण्यासाठीही लोकांची कामे करावी लागत होती। ही दयनीय अवस्था पाहून शेजारी रामचंद्र पाटील आणि राजू राऊत यांनी डिवाइन हेल्पिंग हँड्स ग्रुपचे संस्थापक गजानन गवाने यांना याबद्दल माहिती दिली। माहिती मिळताच गजू गवाने आणि त्यांच्या टीमने दक्षच्या घरी धाव घेतली। घरातील परिस्थिती पाहून त्यांना वाईट वाटले। लहान घरात बसलेल्या वृद्ध आजीने आपल्या नातवाची कहाणी सांगताना डोळ्यात पाणी आणले। शेजारच्यांनीही दक्ष आणि आजीला मदतीची गरज असल्याचे सांगितले। त्यानंतर हेल्पिंग हँड्स टीमने खानापूर तालुक्यातील जांबोटी येथील मागासवर्गीय कल्याण अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधला। यावेळी तालुका समाज कल्याण अधिकारी जी काटापुरीमठ यांनी मदतीची तयारी दाखवून ऑनलाईन अर्ज करण्याचा सल्ला दिला। वाची जलेबी बसायला आपल्या घरात खरं पचपणाच्या घरात येऊन भाकरी खाणार जे बात नाते भाकरी खाणार नाही तो हातात दूध बघतो या भाकरी तुम्ही पोरात थोडं हुशार करा गंजे तेवढं पोरामधनं जेव्हा 6 महिन्याचा होता तेव्हा तिनं आत्महत्या केली। कारण का त्याचा जो वडील होता व्यसनाच्या अधीन झाला होता, दारू सतत पित असल्यामुळं आणि घरच्यांना त्रास सतत देत असल्यामुळं रेल्वे ट्रॅकच्या बाजूला त्याला ठेवलं, एक चिठ्ठी लिहिली आणि तिनं स्वतःचा प्राणत्याग केला। तो पण वारला। मग आता आजीचं पण वय खूप झालंय, आता उठणं बसणं पण कठीण आहे। अशा परिस्थितीत हा लहान मुलगा आहे, त्याला पण आता बघणारा आधार कोण नाही आहे। पुढची इच्छा आहे की त्याची शिक्षणाची व्यवस्था व्हावी, जेणेकरून त्याचं पुढचं भविष्य उज्ज्वल होईल। त्यानुसार आशिष गवाने, रामचंद्र पाटील आणि राजू राऊत यांनी तात्काळ ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली। एका आठवड्यातच दक्षला खानापूर येथील सरकारी मराठी शाळेत प्रवेश मिळाला। ही बातमी ऐकून दक्षच्या आजीला झालेला आनंद पाहून सर्वांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले। ಇವತ್ತು ನಮ್ಮ ತಾಲೂಕಾ ಕಚೇರಿಗೆ ಡಿವೈನ್ ಹೆಲ್ಪಿಂಗ್ ಹ್ಯಾಂಡ್ ಇವರು ದಕ್ಷ ವಿಜಯ್ ಹುಂಡೇಕರನ್ನ ಅಂತ ಒಬ್ಬ ಬಾಲಕನ ಕರ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದಾರೆ। ಇವರಿಗೆ ತಂದೆ ತಾಯಿ ಇಬ್ಬರೂ ಇಲ್ಲ, ಮತ್ತೆ ಅಜ್ಜಿ ಸಾಕ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಅಜ್ಜಿ ಸಹಿತ 80 ವರ್ಷದವರು, ಸ್ವಲ್ಪ ಮಂದಿ ಅವ್ರಿಗೂ ಆರೋಗ್ಯ ಸರಿ ಇಲ್ಲ। ಅದಕ್ಕಾಗಿ ಹುಡುಗನ ಅಡ್ಮಿಷನ್ ಸಲುವಾಗಿ ನಮ್ಮ ಆಫೀಸ್ ಕೇಳಲಿಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ರು। ಅದಕ್ಕೆ ಅವ್ರಿಗೆ ನಾವು ಆನ್ಲೈನ್ ಅಪ್ಲಿಕೇಶನ್ ಹಾಕಿ ಮಗನಿಗೆ ಏನಾದರೂ ಅನುಕೂಲ ಮಾಡಿಕೊಡ್ತೇವೆ ಅಂತೇಳಿ ನಾ ಈ ಮೂಲಕ ಅವರಿಗೆ ಹೇಳ್ತೀನಿ। आई वडील नसलेल्या या मुलाला हॉस्टेलमध्ये पाठवण्यापूर्वी गजानन गवाने यांनी हॉस्टेलचे अधीक्षक, मुख्याध्यापक आणि शिक्षकांना त्यांच्या परिस्थितीबद्दल समजावून सांगितले। त्यांनी दक्षला स्वतःच्या मुलाप्रमाणे सांभाळण्याची विनंतीही केली। आम्हाला लहानपणापासून त्याला बघताना वाईट वाटतंय, तुम्ही वाईट वाटू नका। काय वाईट त्याला आयुष्य कुणाचा आधार नाही, वडिलांचंही सुख नाही, स्वतःच्या पायावर तो उभा राहू शकतोय, एवढी हिंमत त्याच्यामध्ये आणून द्यायची क्षमता आहे। काय काळजी करू नका। यानंतर निराधार असलेल्या दक्षने नवीन जीवन देणाऱ्या गजानन गवाने यांना घट्ट मिठी मारली। हे दृश्य पाहून उपस्थितांचे डोळेही पाणावले। आई वडील नसतानाही आपल्या आत्मविश्वासाने नवीन आयुष्य सुरू करणाऱ्या
दक्षला आजही दानशूर व्यक्तींच्या मदतीची गरज आहे. हेल्पिंग हँड कार्यकर्ते या आमच्या दक्ष विजय कुंडेकर या विद्यार्थ्याला 1 महिन्यापूर्वी आमच्या शाळेमध्ये ॲडमिशन केलेलं आहे आणि तो मुलगा अनाथ आहे. आई वडील कोण नसलेला मुलगा असल्याकारणानं त्यांनी स्वतःच्या प्रयत्नाने आमच्या या मराठी मुलांची शाळा चेंबुर्ली गल्ली येथे त्याचं ॲडमिशन केलेलं आहे. आजपर्यंत आम्ही आमचा एक मुलगाच्या नात्यानं आम्ही आमचं सर्व शिक्षक स्टाफ त्याला मदत करत आहोत. जर त्यांना लोकांना त्यांना मदत करायची असेल मदत करावं किंवा या मुलाचं संगोपन करावं आणि त्याचं पुढचं आयुष्य त्याचं भराभरातीला यावं आणि त्याला एक चांगला सुनागरिक बनवून त्याला त्याचं लाईफ सेटल करावं असं मी सगळ्यांना विनंती करते. दक्ष सचिन कुंडेकर इयत्ता 7वीमध्ये गेले महिना आमच्या शाळेमध्ये दाखल झालेला विद्यार्थी आहे. इयत्ता 7वीमध्ये दाखल होत असताना मी त्याचा वर्ग शिक्षक आहे नात्यानं त्या ठिकाणी काही गोष्टी तुम्हासमोर सांगू इच्छितो. राजू पाटील सर, मनोहर सर या त्यांच्या हेल्पिंग हँडच्या टीमनं त्या विद्यार्थ्याला शाळेमध्ये दाखल करून गेलेली आहे आणि त्याची जेव्हा पार्श्वभूमी आम्हाला सांगितली तेव्हा खरोखरच मनाला चटका देणारी अशी त्याची पार्श्वभूमी आहे. पण अतिशय होतकरू प्रामाणिक हुशार असा विद्यार्थी आहे. या विद्यार्थ्याचं भविष्य आम्हा सर्वांच्या हातामध्ये आहे. आमच्याकडून आमच्या शाळेकडून आमच्या स्टाफकडून जी काही मदत होईल ती मदत आम्ही त्याला आजपर्यंत करत आलेली आणि याच्यापुढेही करत राहू. त्या व्यतिरिक्त त्याच्या पुढच्या भविष्यासाठी जर कुणाला बाबा त्याला मदत करायची वाटली तर त्या दानशूर व्यक्तींनी होतकरू व्यक्तींनी त्याच्याशी संपर्क साधून त्या टीमशी संपर्क साधून त्याला मदत करावी आणि त्याचा भविष्यासाठी त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न करावा असं मी सर्वांना अजून विनंती करतो. बच्चे की माँ जब ये 6 महीने का था तो अपने परिस्थिति के अनुसार उसने सुसाइड कर लिया. जो रेलवे ट्रैक पे अभी जो बता रहे थे रेलवे ट्रैक पे उसने सुसाइड कर लिया. इसको बाजू में रख के चिट्ठी लिख के सुसाइड कर लिया. तो अभी अकेला अपनी दादी माँ के साथ रहता है. तो हमारे डिवाइन हेल्पिंग हैंड्स की ओर से हम यहाँ पे अभी इस बच्चे को मिलने के लिए और अच्छे स्कूल में इसकी भर्ती कराना है. अच्छा इसका फ्यूचर के लिए अभी हम ट्राई कर रहे हैं. अगर किसी को भी इस बच्चे के लिए कुछ मदद करनी हो तो आप ज़रूर कर सकते हैं. हमारे हेल्पिंग हैंड्स को आप कांटेक्ट कर सकते हैं.